ज्यांच्या वाणीत साखर आहे आणि ज्यांचं नाव आडनाव साखरे आहे असे हरिभक्त ब्रायन कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे गेल्या 2 तासापासून यांनी आपल्या अमृतशा वाणीतून आपल्या सर्वांना गोड असं कीर्तन या ठिकाणी ऐकवलं। अशा आदरणीय अक्रूर महाराज साखरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। जगी ऐसा बाप हवा ज्याचा वंशमुक्ती सजावा या उक्तीप्रमाणे आदरणीय महाराज बाप मावा नावाचा देव माणूस म्हणजे आदरणीय पांडुरंग दादा, ज्यानं आयुष्यभर फक्त आणि फक्त जगाला, समाजाला, भावकीला, गावाला प्रेमच दिलं, ज्याच्या मुखातून कदापि कुणाचा अपमान झाला नाही, कुणाला एक शिवी साधी नाही, असा हा देव माणूस, बाप माणूस म्हणजे पांडुरंग दादा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण इकडे उपस्थित झाला। खरं तर या परिवाराला ज्यांनी जगण्याचं बळ दिलं, ज्यांच्या स्वप्नांना या ठिकाणी बळ दिलं असे पांडुरंग दादा यांचे 4 मुलं, 1 कन्या आणि या परिवाराच्या माध्यमातून राजकीय, परमार्थिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक, उद्योग अशा अनेक विविध क्षेत्रातून मान्यवर पाहुणे आज दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर या परिवाराला एका पाठोपाठ 2 दुःख सहन करावे लागले। 6 महिन्यापूर्वी मातोश्री तुळसाबाई यांचं निधन झालं। खरं तर ज्या तुळसाबाई या स्वतःच्या धनेच्या म्हणजे ज्यांचं नावच पांडुरंग आहे आणि जगाचा मालक, विश्वाचा निर्माता तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग यांच्या त्या निस्सम भक्त होत्या आणि म्हणून महाराज त्यांना योगायोग एकादशीच्या दिवशी मरण आलं। कदाचित पतीच्या विराच्या दुःखात मला सहनशीलता मिळणार नाही, त्यामुळे त्यांनी कदाचित या गावच्या आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान मोरेश्वर महाराज यांच्याकडे प्रार्थना केली असावी की मला त्यांच्यापूर्वीच माझं जाणं हो, आणि म्हणून त्या 6 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं। खरं तर त्यांच्या निधनाच्या वेळी या परिवारानं आपल्या या पवित्र जागेत आध्यात्मिक ज्ञानयज्ञ केला, तो म्हणजे भागवत कथेच्या माध्यमातून। आणि मला वाटतं काल पण 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या दरम्यान या ठिकाणी हरिपाठ असेल, संगीत भजन असेल, अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून दादांना शेवटची श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी आध्यात्मिक ज्ञानयज्ञ या परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी झाला। खरं तर या परिवाराबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे, शब्दही थोकडे आहेत आणि म्हणून एक सामाजिक दायित्व असलेला हा परिवार आपल्या सर्वांच्या प्रती त्यांचं असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाची पावती म्हणून एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे। खरं तर आदरणीय भाऊसाहेबजी, सोपानजी, किसनराव मामा, गंगाधर मामा आणि कन्या प्रतिभाई पोपटरावजी घवटे हे 4 भावंड आणि म्हणून तुळसाबाई यांचं मला वाटतं माहेरच गाव मोरे परिवार आणि म्हणून मोरे परिवाराची लेक या समाजामध्ये वावरत असताना तुळसाबाई आणि पांडुरंग दादा यांच्या जोडीनं एक जगाला प्रेम दिलं आणि त्या प्रेमाच्या शिदोरीची अर्थात त्या प्रेमाची पावती म्हणून आपण सर्वजण आहात। खरं तर महाराज या ठिकाणी मोठा जनसमुदाय, यामध्ये अनेक रत्न आहेत की जे या परिवाराशी एकनिष्ठ आहे, त्यांच्याकडे प्रेम आहे, माया आहे, आपुलकी आहे, बोलणारे भरपूर आहेत, परंतु आपण सांगितल्याप्रमाणे अगदी प्राथमिक स्वरूपात आपण निवडक 1-2 श्रद्धांजली अगदी सर्वांच्या वतीने या ठिकाणी घेऊया। म्हणून मी प्रारंभी या ठिकाणी राहुरी तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आदरणीय बाळकृष्ण बाणकर यांना विनंती करेन, आपण कृपया पुढे यावं। राहुरी तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं, अगदी वारकरी परिवाराच्या वतीनं आदरणीय नाना थोडं जाणं उत्तम व्यवहार सुद्धा असं विचार करीन याने